नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत जे येणाऱ्या वीकमध्ये आपल्या फोकसमध्ये असायला पाहिजे. जर आपण इंडियन स्टॉक मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला अपडेट आहे अमेरिकेचा. US फेडरल रिझर्व्ह मीटिंग मिनिट्सचा म्हणजे फेडचा मिनिट्स ऑफ मीटिंगचा जो आपल्याला पाहायला मिळणार आहे 19 नोव्हेंबर 2025 ला. तर मित्रांनो, 19 नोव्हेंबर 2025 या तारखेला या अपडेटमुळे अमेरिकेचा मार्केट तसेच आपला मार्केट फोकसमध्ये राहणार आहे. 19 नोव्हेंबर 2025 ला फेडच्या मिनिट्स ऑफ मीटिंगच्या अपडेटमुळे. तर मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे अमेरिकेच्या फेडचा इंटरेस्ट रेटचा डिसिजन जो आपल्याला पाहायला मिळणार आहे 10 डिसेंबर 2025 ला. आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की ही 10 डिसेंबर 2025 ही डेट तर खूप लांब आहे, तर मी हा अपडेट का बरं दाखवत आहे. तर मित्रांनो, मागल्या महिन्याचा म्हणजे ऑक्टोबर 2025 या महिन्याचा इन्फ्लेशनचा डेटा जो मागल्या वीकमध्ये येणार होता तो आतापर्यंत आलेला नाही. म्हणून मित्रांनो, अपकमिंग वीकमध्ये इन्फ्लेशनचा डेटा आपल्याला पाहायला मिळू शकतो यूएसचा. तसेच मित्रांनो, यूएसचा सप्टेंबर 2025 आणि ऑक्टोबर 2025 या दोन्ही महिन्याचा अनएम्प्लॉयमेंटचा डेटा यूएसचा आतापर्यंत आलेला नाही. तो सुद्धा आपल्याला अपकमिंग वीकमध्ये पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, या इन्फ्लेशनचा डेटा कसा राहणार आहे तसेच अनएम्प्लॉयमेंटचा डेटा कसा राहणार आहे अमेरिकेचा, त्यामुळे फेड काय डिसिजन घेईल 10 डिसेंबरला हे त्यामुळे फोकसमध्ये राहील. कारण मित्रांनो, जर फेड जवळ डेटाच नाही राहील तर ते 10 डिसेंबर 2025 ला कसा डिसिजन घेईल हा एक मोठा प्रश्न इथे क्रिएट होतो. म्हणून मित्रांनो, येणाऱ्या अपकमिंग वीकमध्ये आपल्याला यूएसचा ऑक्टोबर 2025 या महिन्याचा इन्फ्लेशनचा डेटा पाहायला मिळू शकतो. तसेच अमेरिकेचा अनएम्प्लॉयमेंटचा डेटा सुद्धा आपल्याला येणाऱ्या नेक्स्ट म्हणजे अपकमिंग वीकमध्ये पाहायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो, जर आपण IPO बघितले तर येणाऱ्या वीकमध्ये 2 IPO एक्सेल सॉफ्ट टेक्नॉलॉजीज आणि गॅलार्ड स्टील या 2 कंपन्यांचे IPO सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे. तसेच 7 कंपन्या येणाऱ्या वीकमध्ये शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे. तर मित्रांनो, एक्सेल सॉफ्ट टेक्नॉलॉजीज या कंपनीचा IPO आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, या कंपनीचा IPO सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे 19 नोव्हेंबर 2025 ला आणि क्लोज होणार आहे 21 नोव्हेंबर 2025 ला. आणि मित्रांनो, या एक्सेल सॉफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा प्लॅन आहे IPOच्या थ्रू 500 कोटी रुपये रेज करण्याचा, ज्यामधला फ्रेश शेअर इश्यू होणार आहे 15 मिलियन शेअर, ज्याची व्हॅल्यू राहणार आहे 180 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा जो कंपनी फ्रेश शेअर इश्यू करून फंड रेज करत असते, हा फंड डायरेक्ट कंपनीच्या खात्यात जातो. ज्या फंडचा यूज कंपनी आपलं कर्ज फेडण्यासाठी तसेच आपला बिझनेस वाढवण्यासाठी या फ्रेश शेअरचा फंडचा उपयोग करते. तसेच मित्रांनो, कंपनी OFSच्या थ्रू 26.7 मिलियन शेअर सेल करून 320 कोटी रुपये रेज करणार आहे. आणि मित्रांनो, हे जे 320 कोटी रुपये असतात, हे ज्यांनी IPOच्या थ्रू आपले शेअर सेल केले, जसे की प्रमोटर्स किंवा कंपनीचे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स, त्यांच्या खात्यात जाते. आणि मित्रांनो, या IPOचा प्राइस बँड आहे
114 ते 120 पर शेअरचा. आणि मित्रांनो अपकमिंग वीकमध्ये टोटल 7 नवीन कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे. त्यात एक फेमस कंपनी अलक पांडेची कंपनी आहे, ज्या कंपनीचे नाव आहे फिजिक्स वाला. आणि मित्रांनो ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होऊ शकते 18 नोव्हेंबर 2025 ला. आणि मित्रांनो आता आपण बघणार आहोत FIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि DIs म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा प्रिव्हियस वीकचा डेटा. तर मित्रांनो प्रिव्हियस वीकमध्ये FIsने निव्वळ सेलिंग केली आहे. आपण येथे बघू शकतो FIsने 10 नोव्हेंबर 2025 ला 4114 कोटी रुपयाची नेट सेलिंग केली आहे. FIsने 11 नोव्हेंबर 2025 ला 803 कोटी रुपयाची नेट सेलिंग केली आहे. तसेच 12 नोव्हेंबर 2025 ला FIsने 1750 कोटी रुपयाची नेट सेलिंग केली आहे. तसेच FIsने 13 नोव्हेंबर 2025 ला 383 कोटी रुपयाची नेट सेलिंग केली आहे. तसेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने 14 नोव्हेंबर 2025 ला 4968 कोटी रुपयाची नेट सेलिंग केली आहे. तसेच मित्रांनो दुसरीकडे DIs म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आपल्या मार्केटला सपोर्ट देण्यासाठी लगातार खरेदी करत आहे आणि मागल्या वीकमध्ये सुद्धा DIsने खरेदी केली आहे. इथे आपण बघू शकतो DIsने 10 नोव्हेंबर 2025 ला 5805 कोटी रुपयाची खरेदी केली आहे. DIsने 11 नोव्हेंबर 2025 ला 2188 कोटी रुपयाची नेट खरेदी केली आहे. तसेच DIsने 12 नोव्हेंबर 2025 ला 5127 कोटी रुपयाची नेट खरेदी केली आहे. तसेच DIsने 13 नोव्हेंबर 2025 ला 3091 कोटी रुपयाची नेट खरेदी केली आहे. आणि DIsने शुक्रवारी म्हणजे 14 नोव्हेंबर 2025 ला 8461 कोटी रुपयाची नेट खरेदी केली आहे. आणि मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत FIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी आतापर्यंत नेट सेलिंग केली आहे इंडियन मार्केटमध्ये 13,652 कोटी रुपयाची नेट सेलिंग. आणि दुसरीकडे DIs म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत नेट खरेदी म्हणजे नेट बाईंग केली आहे 41,352 कोटी रुपयांची. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघितले ज्यावर आपला फोकस असायला पाहिजे अपकमिंग वीकमध्ये. तर मित्रांनो आजचा जो आपला हा व्हिडिओ आहे हा मी फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.